मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर। माझा मोबाईल नंबर आहे 9850051558 आणि रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508। रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाला बुधवारी सुट्टी असते। आता नुकताच मी महाराष्ट्र ज्या निवडणुका झाल्या त्याच्याविषयी मी आता एक व्हिडिओ यापूर्वी जाहीर केला, प्रसारित केला, तो सर्वांनी पाहिला आणि त्यानुसार काहींनी लगेचच मला संपर्क साधला की मुख्यमंत्री कोण होईल। आता मुख्यमंत्री कोण होईल इतक्या तडकाफडकी निर्णय घेणं हे तर तसं योग्य नाही, परंतु तथाकथित व्यक्ती या माझ्या संपर्कात नेहमी असतात। त्यांच्या सूचनानुसार त्यांना मान देऊन आपल्याला कार्य करावं लागते। आता या ठिकाणी आपण पाहिलं तर 31 लोक त्यांचे निवडून आलेले आहे, अजूनही इतर आहेत। आता याच्यातून मुख्यमंत्र्याची निवड करणं फार कठीण आहे, कारण कोणाच्याही जवळच्या माझ्याजवळ जन्मतारीख, वेळ नाही, कुंडले नाही। त्यामुळे परंतु ज्योतिषशास्त्र हे नकाराची भूमिका घेत नाही, विज्ञान नकाराची भूमिका घेते। डॉक्टर शेवटी सांगतो घरी जा आणि सेवा करा, आमचे इलाज संपले, पण ज्योतिषशास्त्र तसं मानत नाही आणि सांगतही नाही। तर या दृष्टिकोनातून मी याच्यातून 2 व्यक्ती निवडले आहेत, एक आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे। आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळेस काय निवडले तर आदित्याची मेष राशी आहे आणि मेष राशीचा मंगळ बलवान आहे। सुप्रिया सुळेची कुंभ राशी आहे आणि कुंभ राशीचा शनी बलवान आहे। दोघंही स्वराशीमध्ये आहे, स्वराशीचा मंगळ, स्वराशीचा शनी, म्हणून हा राजयोग होतो। त्याचमध्ये दोघांचंही बघितलं तर नवंश कुंडली आदित्याची धनुराशी येते, गुरुस्वामी येतो। सुप्रियाची नवंश राशी मीन येते, त्याचा पण गुरुस्वामी येतो। दोघांचंही एकमत आहे। 4 जूनला मेषेचा मंगळ होता, तो म्हणजे त्या दिवशी मेष राशीमध्ये चंद्र होता आणि चंद्र राशी मेष येते आणि त्याचा स्वामी मंगळ येतो, तो बलवान आहे। आणि इकडे दुसरीकडे सुप्रियाचा शनी पण बलवान आहे। आदित्य आणि सुप्रिया या दोघांमध्ये एकादश योग होतो। आदित्याचा स्वामी मंगळ आणि सुप्रियाचा स्वामी शनी याच्यातही एकादश दोष येतो, हा लाभ योग आहे। आदित्याचा कर्तव्येश बुध येतो आणि षष्ठेश बुध येतो, हा राजयोग होतो। आणि सुप्रियाचा अष्टमेश बुध आणि राशी चतुर्थात बुध हा राजयोग होतो। पण राशी चतुर्थात बुध राजयोग होतो असं 100% नाही, परंतु सूत्रानुसार या ठिकाणी कुटुंबाचे संबंध असले तर हा राजयोग नक्की होतो। आणि त्याचप्रमाणे पवार कुटुंबीय आणि ठाकरे कुटुंबियाचे नातेसंबंधाचे योग आहेत। असे योग असताना आदित्याचा पंचमेश रवी हा कुंडलीमध्ये राजयोग करत आहे आणि सुप्रियाचा पंचमेश बुध हा राजयोग करीत आहे। म्हणजे या ठिकाणी आपण 4 जूनचे निकालाच्या नुसार हे ग्रहयोग बघितलेले आहे। तर ह्या 31 लोकांमधून किंवा अनेक अन्य लोक असतील त्याच्यामधून हे 2 लोक म्हणजे आदित्य आणि सुप्रिया या 2 व्यक्तींचे ग्रहयोग अत्यंत उच्चीचे आहेत। आणि मग ज्योतिषशास्त्र यांना आधार देते, ज्योतिषशास्त्र यांना मान्यता देते, ज्योतिषशास्त्र यांना पुरस्कृत करते आणि आदित्य आणि सुप्रिया यांच्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची माळ घालली जाईल असं तरी ह्या बाकीतावरून वाटते, या ग्रहयोगावरून वाटते। आता ज्या वेळेला हे मुख्यमंत्रीपद होईल त्यावेळेला आपल्याला कळेल, परंतु ज्योतिषशास्त्रानुसार मात्र आदित्य आणि सुप्रिया यांची संभावना अधिक वाटते, एवढं मात्र खरं। रावेरमध्ये माझे ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय आहे, इतरत्र कुठेही शाखा नाही। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। रावेरमध्ये आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या शोरूममध्ये जाऊन माझी चौकशी करू शकतात। अगोदर मोबाईल करा आणि नंतरच आपण यावे, माझे दौरे अधिक असतात। जे माझ्या व्हिडिओला प्रतिक्रिया देतील लेखी स्वरूपात आणि त्यांचा पत्ता माझ्याकडे पाठवतील, त्यानुसार मी त्यांना माझ्यातर्फे एक विनामूल्य यंत्रसिद्धी देणार आहे। ते काच फ्रेम करावी, लॅमिनेशन करू नये किंवा असं लावू नये। त्यामुळे घरातली अशुभत्व दूर होईल, भाग्ययोग येतील, इतरत्र समस्या दूर होतील। मात्र श्रद्धा असेल त्यांनीच पत्रव्यवहार करावा, कारण श्रद्धेच्याच ठिकाणी
सफलता मिळते, श्रद्धा नसली तर सफलता मिळत नाही. म्हणून ज्यांना ही यंत्रसिद्धी हवी असेल, माझा पत्ता पुनश्च विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, रावेर, जिल्हा जळगाव, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय. माझा मोबाईल नंबर 98 500 1555. पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करून पुढच्या व्हिडिओसाठी आपण तयार राहा. एक महत्त्वाचा विषय आपण घेऊन येणारच आहोत.